आणि निवडणूक आयोगाने जे पत्र काढले हास्यास्पद आहे, हास्यास्पद. आणि मला खरोखर कौतुक आहे इलेक्शन कमिशनचं, जे या देशामध्ये अशक्य आहे. म्हणजे सवर्ण हिंदू, दलित, शूद्र, मुसलमान, जैन हे सगळे एका घरात राहायला आले. सगळे म्हणजे मिश्रा, दुबे, म्हणजे यादव, सिन्हा, खान, अनवर, शेख सगळे एका घरात. काय इलेक्शन कमिशन भारताचं प्रतिनिधित्व करते. भारताचा खरा नकाशा त्याने इलेक्शनच्या यादीत दाखवला. एका घरात 147 लोक, एका घरात 80 लोक. ज्या घरामध्ये 4 माणसं झोपू शकत नाही अशा घरामध्ये 80 लोक झोपायला. आणि अजूनही परत एकदा याचं सांगतो की जेव्हा सुप्रीम कोर्टाने कायदा केला, इलेक्शन कमिशनर नेमताना पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे सदस्य असतील, तेव्हाच सत्ताधाऱ्यांना कळलं आपल्या हातातनं हा गेम जाईल. आणि म्हणून हा कायदा त्यांनी लोकसभेत नेला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्या कमिटीतनं बाहेर काढलं. आणि कमिटीमध्ये 2 मंत्री म्हणजे प्रधानमंत्री आणि अजून एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेते असतील. म्हणजे 2:1 मध्ये हा. आणि जे पहिले आयुक्त आले राजीव, त्यांच्या काळातले हे घोटाळे आहेत. पक्षांतरबंदी कायदा एवढा मजबूत असताना पक्षांतराला मान्यता देणारं इलेक्शन कमिशन आहे. महाराष्ट्रामध्ये जो राजकीय घोटाळा झाला, तो जर राजकीय घोटाळा वरदस्त आणि जर कोणाच्या पंखाखाली झाला तर तो इलेक्शन कमिशनच्या पंखाखाली झाला. आणि त्यामुळे लोकशाहीचा खून जो केला गेलाय, लोकशाहीचा जो खून होतोय, त्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? तर त्याला सर्वस्वी जबाबदार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. ज्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला 1950 साली संविधानाच्या माध्यमातून स्वायत्त ठरवलं. मला आजही आठवतं, सेशन जेव्हा पहिल्यांदा झाले तेव्हा सेशननी सगळ्या मोठ्या लोकांना पत्र लिहिलं की तुमचा पीए हा सरकारी नोकर नसावा. मला आजही आठवतं की तेव्हा पवार साहेबांनी सगळे पीए बाजूला केले निवडणुकीच्या प्रचाराच्या ह्याच्यातनं. आणि तेव्हा मला त्यांच्याबरोबर एक साधारण 76 दिवस त्यांचा सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते कारण एकच की सेशननी सांगितलं सरकारी नोकर तुम्हाला नेता येणार.